आधार नामरूपास बुद्धी न जाणे आणि जाणेही त्यास तो अपार शुद्ध परमात्मा मीच असे माझे अपार स्वरूप समुद्रावरती जणू तरंग ब्रह्मा विष्णू महेश गणपती सूर्य चंद्र वरुण यम मेरदिती देवी कुबेर तैसे जी जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदय ज्याचे करते ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मदची माझी होत असे ज्याच्या अज्ञानी भाषे जगत जसा दोरीवर परिदोरी ठाईना सर्व जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्ममीचे असे पुण्य पुरुषे सदैव निष्काम बोध ते कारणे भजावा तो मीची आहे आत्मा काम करी नमन कवण करावे म्या. मागं वाटलं तर टाका सतरंजी ते काय. ज्याच्या अज्ञाने भासे जगत जसा दोरीवरी सर्प दिसत परी दोही ठाईना सर्प जगत ते स्वतंत्र आणि स्वयं ब्रह्म मीच असे. मानवी जीवनामध्ये वेदाच्या साह्याने जे काही ईश्वराची संकल्पना आपल्या भारतीय वैदिक संस्कृतीमध्ये आलेली आहे ती अत्यंत महत्त्वाची अशा प्रकारची संकल्पना आहे की जो परमात्मा हा इंद्रियाला मनाला बुद्धीला गोचर होत नाही, विषय होत नाही, त्याचं प्रत्यक्ष होत नाही, असा जो परमात्मा आहे तो वेदाने सांगितला म्हणूनच आपल्याला कळला. वेदाच्या साह्याने जे शास्त्राच्या साह्याने सुसंस्कृत झालेले जे अंतःकरण आहे ते जीवाच्या सापेक्ष ईश्वराची संकल्पना करतं. म्हणजे जीव हा अल्पज्ञ आणि अल्पशक्तिमान असल्यामुळं त्या जीवाला त्याची मागणी मात्र सर्वज्ञतेची सर्वशक्तिमत्वाची आहे. म्हणजे त्या जीवाला ज्याला आपण म्हणतो निरतिशय सुख त्याची इच्छा आहे आणि दुःखाच्या आत्यंतिक निवृत्तीची इच्छा आहे. परंतु त्यासाठी त्याने कोणतेही उपाय केले तरी त्याला निरतिशय सुख प्राप्त होत नाही आणि त्याच्या जीवनातील आध्यात्मिक म्हणजे शारीरिक किंवा मानसिक आधिभौतिक इतर दुसऱ्यांपासून होणारी किंवा आदिदैविक भूतप्रेत प्रेत पिशाच्यापासून होणारी कोणत्याही दुःखाच्या कायमची निवृत्ती आत्यंतिक निवृत्ती होऊ शकत नाही. आणि त्याची अंतरंगातून मागणी तर तीच आहे की माझ्या जीवनामध्ये मला परमानंदाची प्राप्ती व्हावी, दुःखाची आत्यंतिक निवृत्ती व्हावी, म्हणजे दुःखाचा अत्यंत अभाव व्हावा अशा प्रकारची मागणी आहे. आणि ह्या मागणीसाठी ते म्हणतात नाना साधनाच्या केल्या खटपटा परित्या न पवती याच्या दारवंटा. त्या सुखाच्या उंबरठ्यापर्यंत पण जाऊ शकत नाही. फक्त जगामध्ये जो पुरुष या भारत देशामध्ये जन्मला आणि ज्याला वेदाचं साह्य मिळालं आणि वेदाच्या साह्याने ज्या श्रीगुरूंनी स्वतः अनुभव घेतला, ईश्वराचा साक्षात्कार केला, असे जे पुरुष आहेत ते जेव्हा त्या सत्शिष्याला ही वेदाच्या आधाराने संकल्पना सांगतात तेव्हा त्याच्या जीवनामध्ये फार मोठा आधार मिळतो की त्याच्या जीवनामध्ये त्याला योग्य प्रकाराने आपल्याला ह्या परमाशांतीच्या परमानंदाच्या दिशेने जात असताना कोणत्या रस्त्याने जायचं तर त्याच्यामध्ये आपल्याला आपल्या वाट्याला आलेलं जे कर्म आहे ते कर्म वर्णाश्रम धर्माप्रमाणे ईश्वरासाठी करायचं आणि केलेलं कर्म ह्या कर्माचा कर्ता देखील मी नाही आणि त्या कर्माचा फलभोक्ता देखील मी नाही अशा रीतीने केवळ तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होया अपारा तोषा लागी. केवळ परमात्म्यासाठी ते कर्म करायचं. याला सांगणारा कोण आहे तर वेद आहे. याला प्रमाण कोण आहे प्रबल प्रमाण अपौरुषेय शब्दराशी असा वेद आहे असं समजून तो जेव्हा
आपण केलेलं प्रत्येक कर्म, यद्यत कर्म करोमि तत्तदखिलम शंभो तवाराधनम, मी जे जे कर्म करतो, जे जे काही करीतो देवा, ते ते सेवा समर्पे. आपण केवळ आपल्या जीवनामध्ये करीत असणारं कर्म हे आपल्या स्वतःसाठी करत नाही, तर ते ईश्वरार्पण बुद्धीनं करतो. आणि अशा प्रकारचं जर त्यांनी कर्म केलं तर त्याला पुढे जाऊन काय होतं, तर मग तेने काय झालं ना, मग तिये पूजे रिझलेनी आत्मराजे वैराग्य सिद्धी देजे पसायतया. आणि मग आपण ते कर्म ईश्वरार्पण केला असताना परमात्मा आपल्या अंतकरणामध्ये वैराग्य रूपी सिद्धी देतो. उठिलेनी वैराग्य जेने त्रिवर्ग आईसा सांडणे वमुनिया सुने आताची गेले. आपल्या ठिकाणी सामर्थ्य नाही, पण परमात्मा जेव्हा त्या परमात्म्याची सेवा म्हणून आपण कर्म करतो तेव्हा तो परमात्मा आपल्यावर अनुग्रह करतो, वैराग्य निर्माण करतो. आणि ते वैराग्य असं का जसं आपण आपलं कुत्र्याने खाल्लेलं जे अन्न आहे, तर त्या अन्नाचं कुत्र्याला जर वांती झाली तर ती खाण्याची जशी आपण पुन्हा इच्छा करत नाही, त्याप्रमाणे या जगातल्या शब्द स्पर्श रूप रस गंध ह्या पंचविषयाची मनुष्याला इच्छा होत नाही. किंवा स्वर्गातला असणारं दिव्य असे जे शब्दादी विषय आहेत ते सुद्धा त्याला नको वाटतात. आणि त्याला केवळ आपलं वास्तव स्वरूप काय आहे किंवा सत्य काय आहे त्याचंच आपण अन्वेषण किंवा शोध करावं. आणि असा तुका म्हणे जे जे भेटे काय पुसावेशे हिची वाटे जे जे भेटे तयाशी देव कृपा करील मज काय लाज राखील. जे जे कोणी भेटेल त्याला हेच विचारावं लागतं की वाटतं की ह्या संपूर्ण जगताचं मूलभूत तत्व काय आहे, सत्य काय आहे. अशा प्रकारच्या त्या सत्यान्वेषणाची त्याला रात्रंदिवस तळमळ लागते. आणि अशा वेळेला त्या पुरुषाच्या जीवनात काय ऐशी कर्मे साम्यदशा होय जेथ विरेशा तेथ श्रीगुरु अपैसा भेटे जिगा. आणि त्याने केलेली जी ईश्वराची सेवा आहे, म्हणजे कर्मरूपी पुष्प ईश्वराला समर्पण केल्यामुळं ईश्वराची प्रसन्नता होऊन तो ईश्वर त्या ऐशी कर्मे साम्यदशा, त्या कर्मामुळे त्याला प्राप्त होणारी जी साम्यदशा म्हणजे त्या अंतकरणाची शुद्धी, अंतकरणाची स्थिरता त्याला प्राप्त होते. आणि त्या भक्तीमुळं त्या परमात्मा प्रसन्न होतो. आणि तो काय करतो तर माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आपणची देव होय गुरु. परमात्माच श्रीगुरु रूपाने साक्षात त्याच्या जीवनामध्ये त्याला भेटतो आणि त्याद्वारा त्याला आपल्या वास्तव स्वरूपाचा शोध लागतो की माझा वास्तव स्वरूप मी हे देह नसून मी देहादिकाहून भिन्न अशा प्रकारचा आत्मा आहे. आणि तो आत्मा एकरूप आहे, नित्य आहे, सच्चिदानंद रूप आहे. त्या आत्म्याचंच दुसरं नाव ब्रह्म आहे. ब्रह्मच आत्मा आणि आत्माच ब्रह्म अशा प्रकारचा निस्संदेह, ज्याच्यामध्ये कोणताही संशय नाही, अशा प्रकारचा त्याला ज्याच्यामध्ये कोणताही विपर्यय नाही, असा त्याच्या बुद्धीचा निश्चय होतो. आणि मग बुद्धी निश्चय आत्मज्ञान ब्रह्मरूप भावी आपण ब्रह्मनिष्ठा राखे पूर्ण तत्परायण अहर्निशी असं त्याचा अध्यात्म जीवन होतं. किंवा दुसरा एक मार्ग सांगितलेला आहे की ज्याच्यामध्ये उपासना मार्ग, की ज्या परमात्म्याने हे सर्व विश्व निर्माण केलं तर त्याच्यासाठी आपलं सर्व जीवन समर्पित करणं म्हणजे रात्रंदिवस त्याचं नामस्मरण, त्याचं ध्यान. तर ह्या अशा प्रकारचं याला उपासना असं म्हणतात. आपल्या सगळी जी इंद्रिय आहेत ती केवळ परमात्म्याच्या दिशेने लावणं, त्या परमात्म्याच्या दिशेने सर्व इंद्रियांना लावणं. जे घेई घेई माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्यारे सुख पाहा विठोबाचे मुख, मनात येथे धाव घेई राही विठोबाचे पाही. काय तुका म्हणे जीवा नको तुम्ही ऐकारे कान माझ्या विठोबाचे गुण, मनात येथे धाव घेई राही विठोबाचे पायी. तुका म्हणे जीवा नको सोडू या केशवा. किंवा रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे दैवत हे, माझी मज झाली अनावर वाचा छंद या नामाचा घेतला असे. काही लोक जे आहेत ते हा कर्म हे जरा स्थूल आहे, त्याच्यापेक्षा उपासना ही सूक्ष्म आहे. आणि त्या उपासनेमध्येच आपलं संपूर्ण जीवन केवळ ईश्वरावरच्या प्रेमासाठी, केवळ ईश्वरासाठी रात्रंदिवस भक्ती करणं, अशा प्रकारचं जीवन जे लोक करतात त्यांचं सुद्धा स्थिती अशीच आहे की त्यांना सुद्धा आपणची देव होय गुरु. परमात्मा कर्माने साम्यदशा होते तेव्हा श्रीगुरु अपैसा भेटे जिगा. आणि भक्तीनं ज्या वेळेला त्या पुरुषाला
रात्रंदिवस भक्तीमध्ये रममान होतो त्यावेळेला परमात्मा आपणची देव होय गुरु. थोडक्यात कोणत्या ना कोणत्या रूपाने त्याला श्रीगुरु जीवनामध्ये येतात आणि त्या ठिकाणी त्या श्रीगुरूंच्या विषयी त्याची श्रद्धाही अंतःकरणात निर्माण होते. कारण श्रीगुरु जगामध्ये आपल्या जीवनामध्ये आले तरी हे श्रीगुरु म्हणून आपण स्वीकार करावा अशा प्रकारची बुद्धी ही सुद्धा फार पूर्वपुण्याईने होते. आणि ती पुण्याई कशापासून निर्माण होते तर परमात्म्याची भक्ती केली की त्या भक्तीचं जे काही अपूर्व अदृष्ट पुण्य निर्माण होतं त्या पुण्यामुळं त्याला असं वाटतं की जीवनामध्ये हा सत्पुरुष निश्चित माझा उद्धार करील अशा प्रकारची बुद्धी होते. ती त्याला काय कारण आहे हे सांगता येत नाही. या ठिकाणी लोह चुंबक आणि परीस यांचं ज्याप्रमाणे संबंध व्हावा त्याप्रमाणे त्यांचा संबंध होतो आणि त्या पुरुषाला तो पुरुष आपलं आत्मसमर्पण अशा सद्गुरूंच्या ठिकाणी करतो आणि त्यांच्या सहवासात पुन्हा श्रवण करतो. आणि त्याच्या पुढचं जे श्रवणाची स्थिती आहे ती म्हणजे काय तर जेणेकरून ब्रह्म सत्य कसं आहे, जगत मिथ्या कसं आहे आणि जीव ब्रह्मरूप कसा आहे हे श्रवण त्याच्या जीवनामध्ये घडतं. या सर्वाला कारण जर असेल तर ईश्वरा अनुग्रहादेव पुंसाम अद्वैत वासना. केवळ जेव्हा ईश्वराचा अनुग्रह खऱ्या अर्थाने होतो त्याच वेळेला पुरुषाला हे अद्वैत तत्वज्ञान, वेदांत तत्वज्ञान, उपनिषद तत्वज्ञान ऐकावं अशा प्रकारची त्याच्या अंतःकरणात प्रेरणा होते. म्हणून म्हणतात की ईश्वरा अनुग्रहादेव, ईश्वराचा अनुग्रह, ईश्वराचा कृपा जर आपल्या ठिकाणी झाली तर पुंसाम अद्वैत वासना, तरच पुरुषाला अद्वैत तत्वज्ञानाची इच्छा होते. आणि जर ही अंतःकरणात उत्पन्न झाली की नेमकं ह्या जगामधलं जे काही तत्व आहे ते तत्व अद्वैत स्वरूप आहे, त्याच्या ठिकाणी यत्किंचित देखील भेद किंवा द्वैत नाही आणि त्याच्या अतिरिक्त असणारं जगत हे शून्यरूप आहे, मिथ्या आहे किंवा स्वप्नाप्रमाणे कल्पित आहे, असत आहे असा जेव्हा विचार येतो त्याच्या जीवनामध्ये अशा प्रकारचा जो विवेक निर्माण होतो त्यावेळेला तो मनुष्य खऱ्या परमाशांतीला प्राप्त होतो. म्हणून हा जो विचार यायचा असेल तर हा विचार जर आला एखाद्याच्या जीवनामध्ये तर त्याचं फल काय होतं तर महाभय परित्राणा. तर त्याला महान असं जे संसार भय आहे, जे जन्ममरण परंपरेचं भीती त्याच्या अंतःकरणात बसलेली आहे तिच्यापासून त्याचं परित्राण म्हणजे पूर्णपणे संरक्षण किंवा मुक्तता होते. परंतु ही स्थिती कोणाला प्राप्त होते तर म्हणतात द्वित्रिणाम उपजायते. सगळ्या पृथ्वीच्या पाठीवर कोणीतरी दोघा तिघांना म्हणजे विरळ्या लोकांना बहुनाम जन्मनाम अंते ज्ञानवान माम प्रपद्यते वासुदेवाः सर्वमिती स महात्मा सुदुर्लभा. नाहीतर माऊली म्हणतात आस्थेची या महापुरी निरिघताती कोटीवरी परिप्राप्तीची या पैलतिरी विपायला निघे. लोक याच्यामध्ये उडी टाकतात परंतु पोहून जाणारे, परतीराला जाणारे, संसार सागराला पार करणारे असे विरळे महापुरुष असतात. म्हणून ह्या सगळ्यासाठी कोण पाहिजे तर आपल्याला ईश्वर अनुग्रह पाहिजे. आणि त्यासाठी ईश्वराचा अनुग्रह होण्यासाठी आपण ईश्वराची जन्मोजन्मी भक्ती केलेली असली पाहिजे आणि त्या भक्तीसाठी भक्ती केली असली पाहिजे. भक्तीचं कोणतंही फल आपल्याला इहलोकातलं कोणतंही फल काय वाढावे संतान, गृही व्हावे धनधान्य असं कोणत्याही प्रकारच्या फलाची इच्छा केली नाही किंवा स्वर्गामधलं कोणतंही फल तेही नको. तर ऐहिकेचे का पारत्रीचे भोग पायिक झाली या इच्छेचे परिभोगावे हे नरुचे मना माझी. स्वतःहून इहलोकातले म्हणजे मनुष्य लोकातले, मृत्यू लोकातले किंवा स्वर्ग लोकातले भोग आपल्याला स्वतःहून प्राप्त झाले तरी त्यांचा भोग घ्यावा अशी मनामध्ये यत्किंचितही इच्छा होत नाही. आणि अशी इच्छा होऊ नये यासाठी लागणारं जे वैराग्य किंवा ज्याला म्हणतो आपण सात्विक धैर्य ती परमात्म्याच्या अनुग्रहाने ज्याच्या अंतःकरणात असतं अशी त्याला सात्विक धृती असं म्हणतात. तर तोच पुरुष या वेदांताचा मार्ग आक्रमण करू शकतो. आणि तशा प्रकारची स्थिती हिला कारण कोण आहे ईश्वर अनुग्रह असा आहे. म्हणून आपल्या या जन्मात किंवा पूर्वजन्मात ज्यांनी खऱ्या अर्थाने हे निष्काम कर्म आणि निष्काम उपासना केली असेल तर असाच पुरुष ह्या वेदांत तत्वज्ञानाचा अधिकारी आहे. मग असा जो पुरुष आहे तर तो खऱ्या अर्थाने वेदांताचा उत्तम किंवा श्रेष्ठ अधिकारी समजला जातो. आणि मग बाकीचे जे लोक आहेत तर त्यांना कनिष्ठ अधिकारी असं म्हणतात. म्हणजे याचा अर्थ असा की
त्याचं वर्णन करताना नाथ महाराजांनी अधिकार रत्न असं म्हटलेलं आहे की अशा पुरुषाला फक्त श्रीगुरूंच्या सहवासात आलं त्याला कृतोपास्ती असं म्हणतात, ज्यांनी पूर्वी उपासना केलेली आहे. तर असा जो पुरुष आहे तर अशा पुरुषाला काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी वस्तू होनी उठी कवनू एकजो. आता असा जर पुरुष असला तर त्याच्या फक्त श्रीगुरूंच्या तत्वमसी महावाक्य आणि त्याच्या स्तोत्राचा संबंध झाला की त्याच्या अंतकरणामध्ये मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं निसंदेह ज्ञान होतं आणि हा पुरुषाला फार काही श्रम पडत नाही. परंतु दुसरा जो पुरुष आहे त्याला अकृतोपास्ती म्हणतात. जसं या तुम्ही आम्ही आपल्याला आता परीक्षेला आहे म्हणून किंवा बरेच लोक सांगतात की विचारसागर हा ग्रंथ ऐकल्यावर माणसाला समाधान होतं म्हणून आपण या ठिकाणी विचारसागर किंवा वेदांताच्या चिंतनाला प्रवृत्त होतो. पण आपण जर आपल्या मनामध्ये बारकाईने विचार केला तर आपल्या ठिकाणी अशा प्रकारची कर्म आणि उपासना झाली का या असा विचार येतो. तर त्या कर्म उपासना झाली किंवा नाही हे कशावरून ठरवायचं तर ते सांगतात जर आपलं कर्म यथायोग्य म्हणजे निष्काम कर्मानुष्ठान झालं असेल तर अंतःकरणातला मल म्हणजे अंतःकरणात निषिद्ध कर्म जे शास्त्र करू नका असं सांगतं त्याला म्हणतात निषिद्ध कर्म. आणि त्या निषिद्ध कर्म करण्याविषयी अंतःकरणामध्ये वासना असतील किंवा निषिद्ध कर्म करण्याची इच्छा असेल त्याला म्हणतात पापवासना. त्याला दुसरा नाव आहे कषाय. अंतःकरणामध्ये जर आपल्या पापवासना असतील तर याचा अर्थ मल नावाचा दोष आपल्या ठिकाणी आहे. किंवा जर आपण निष्काम तो मल नावाचा दोष जो आहे तो कशाने दूर होतो निष्काम कर्माने. आणि ज्या अर्थी आपल्या अंतःकरणात पाप वासना आहेत त्या अर्थी आपल्याकडून निष्काम कर्म घडलेलं नाही. किंवा दुसरा दोष सांगितलेला आहे विक्षेप नावाचा दोष की ज्याच्यामध्ये चित्त चंचल असतं. आपण जरी पाठामध्ये बसलो तरी आपलं चित्त दिल्ली फ्रान्स कुठं पण फिरून येतं आणि आपलं शरीर जरी या ठिकाणी असलं श्रवणामध्ये आपण बसलेलो असलो आसन घालून तरी सुद्धा आपल्या अंतःकरणवृत्ती ही स्थिर राहत नाही. याचा अर्थ चांचल्य अशा प्रकारचा मनामध्ये दोष आहे. तर तो दोष कशामुळे जातो तर तो दोष जातो त्या उपासनेमुळं. म्हणजे आपण जर परमात्म्याची उपासना केलेली असेल त्याचं ध्यान त्याचं नामस्मरण त्याची पूजा इत्यादी जर आपण केलेला असेल तर हा दोष अंतःकरणातला जात असतो. आता आपण या ठिकाणी बसलो तर आपल्या अंतःकरणामध्ये चंचलता आहे आपल्या अंतःकरणामध्ये पापवासना आहेत आणि अशा वेळेला मग आपण हे श्रवण करायचं की नाही असा प्रश्न येतो. याचा अर्थ अजून निष्काम उपासना घडली नाही निष्काम कर्म घडलं नाही आणि आम्ही तर श्रवणाला प्रवृत्त झालो. मग आता हे आम्ही श्रवण करावं की पुन्हा कर्म उपासना करण्यासाठी आम्ही भामचंद्र घोडाळा डोंगर किंवा एकांतवासात जाऊन पुन्हा काही साधना करावी अशा प्रकारचा बऱ्याच जणांना किंवा आपल्याला या ठिकाणी शंका निर्माण होते. मग अशा वेळेला नेमकं काय करावं तर ह्याच्यासाठी स्वामी महाराज सांगायचे की ज्या अर्थी जर तुम्ही श्रवणात आले आणि श्रवणापुरतं जर आपण एकाग्र झालो तर ह्या श्रवणामध्ये सुद्धा अशा प्रकारचं सामर्थ्य आहे की याच्यापासून अदृष्ट निर्माण होतं. जे कर्मापासून किंवा उपासनेपासून जे अदृष्ट निर्माण होतं ते जर आपण या ठिकाणी शांत मनाने म्हणजे एकाग्र चित्ताने जर श्रवण केलं तर त्याच्यामुळे आपल्या अंतःकरणाची वृत्ती आपोआप स्थिर व्हायला लागते. आपल्या अंतःकरणातून श्रवण करता करता ह्या पापवासना ह्या आपोआप निघून जातात. म्हणजे कर्म आणि उपासनेचं फल जे आहे ते वेदांत श्रवणामध्ये मिळतं. पुन्हा वेदांत श्रवणामध्ये जे काही आपण वृत्तवैकल्य करतो त्याचंही फल आपल्याला मिळतं. कदाचित सांगितलं असेल सुरुवातीला की आपण जेव्हा आपल्या घरापासून ज्या श्रवणाच्या स्थानापर्यंत जातो जाताना एका पावलाचं पुण्य 80 कृच्छ्र आणि चांद्रायण व्रत केल्याचं पुण्य होतं. आपल्याला व्रतवैकल्य कशासाठी करायची अंतःकरणाची शुद्धी होण्यासाठी. अंतःकरण शुद्धीसाठी लागणारं जे पुण्य ते पुण्य आपल्या ठिकाणी उत्पन्न व्हावं म्हणून आपण व्रतवैकल्य तीर्थाटनं किंवा कर्म उपासनादी करतो. परंतु त्याचं फल या ठिकाणी श्रवणाला जेव्हा आपण जातो तर त्यांनी सांगितलं एक कृच्छ्र किंवा चांद्रायण होतं. कृच्छ्र व्रत म्हणजे सांगितलं होतं का तर कृच्छ्र अशा प्रकारचं व्रत आहे की ज्या वेळेला शेतकरी आपल्या शेतातून कापणी करून येतो त्यावेळेला तिथं पडलेले कंच किंवा अन्नकण किंवा बाजारामध्ये जिथं धान्याचं विक्री चालू असते तिथं खाली पडलेले धान्यकण ते गोळा करून त्याच्यावर उदरनिर्वाह करीत वर्षभर राहणं याला म्हणतात कृच्छ्र व्रत. आणि चांद्रायण व्रत त्याला म्हणतात की आज प्रतिपदेला 1 घास द्वितीयेला 2 घास अशा प्रकारे पौर्णिमेपर्यंत 15 घास
त्याचं सुद्धा काही प्रमाण सांगितलं घासाचं, आणि त्याप्रमाणे पुन्हा पौर्णिमेच्या नंतर एक एक घास कमी करत अमावास्याला उपवास, असा पुन्हा म्हणजे 1 महिन्याचा काळ लागतो एक चांद्रायण व्रत करायला. अशी 80 चांद्रायण व्रत व्हायला किती, 12×7 = 84, म्हणजे 6.25 वर्ष लागतात. 84 म्हणजे चांद्रायण व्रत, आपलं 80 चांद्रायण व्रत करायची म्हटलं तर, आणि कृच्छ्र करायची तर 80 वर्ष लागतात, आहे की नाही. 1 वर्षाचा नियम आहे कृच्छ्र व्रताचा. अशी 80 कृच्छ्र आणि 80 चांद्रायण, हे 6.25 वर्ष आणि ते 80 वर्ष, आहे की नाही. 80 6.25 म्हणजे 87 वर्ष, म्हणजे जवळजवळ एक मनुष्याचं जीवन. कारण बाळपण गेले नेणता, त्यावेळेला तर काय हा विषयच नाही. आणि अशा वेळेला जर हे कृच्छ्र चांद्रायण व्रत करण्याचं आपण ठरवलं तर याच्यामध्ये एक आयुष्य जाईल, आणि त्याच्यापासून जेवढं पुण्य निर्माण होईल तेवढं पुण्य श्रवणासाठी आपण टाकलेला, कोणतं पुण्य बरं का, पण अद्वैत श्रवणा, सासू जावयाच्या गोष्टी नाही, जर त्याच्यासाठी तर ह्या अद्वैत चिंतनासाठी आपण टाकलेल्या एका पावलात एवढं खर्च. मग आता दररोज आपण किती पुण्य मिळवतो. तर ह्या पुण्यापासून देखील आपल्या अंतःकरणाची शुद्धी आणि आपल्या अंतःकरणाची स्थिरता होईल. उलट ज्या अर्थी आपण अजून त्याची एक खूण स्वामी महाराज सांगायचे, तेच त्याचं काही कुठं ऐकण्यात नाही. तर ते म्हणतात सायकलवर आल्यावर काय, तर आता ते मला माहित नाही. कारण कुठं वाचून येत नाही, त्यामुळे माहिती. त्यावेळेला सायकल नसावी. सायकलचा शोध तोपर्यंत लागला नसेल. स्वामी महाराज अजून एक गोष्ट सांगायचे की मग आता आम्ही श्रवणात येतो, तर कशावरून आम्ही श्रवणाचे अधिकारी. जर या ठिकाणी श्रवणात आपल्याला झोप येत नसेल, श्रवण करताना विषय समजत असेल, आपल्याला त्याच्या ठिकाणी आनंद वाटत असेल, आपल्याला 1 तास कुठे गेला हे कळत नसेल, तर याचाच अर्थ काय आहे की आपल्यावर देवाची कृपा आहे, आपण त्याच्यामध्येच आता अधिक शक्ती करून रममान झालं पाहिजे. उलट मग अशा वेळेला आपण पुन्हा कर्म उपासनेकडे जायचं का, असं जर म्हटलं तर ज्या अर्थी आपण आळंदीला आलो, हे शिवपीठ हे जुनाट, ज्या अर्थी संत सम्राट माऊलींचे ग्रंथ ज्ञानेश्वरी, अमृतानुभव किंवा त्याच्याच अर्थाचे स्पष्टीकरण करणारे हे विचारसागर, पंचदशी असे ग्रंथ ज्या अर्थी आपल्या हातात पडले, त्याचाच अर्थ आपलं तेवढं पुण्य आहे. मग अशा वेळेला हे सोडून बरं श्रवणात, स्वामी महाराज सांगायचे श्रवणात देव कळतो, आहे की नाही, श्रवणातच देव कळतो. मग आता ते श्रवणात येण्याची आपली योग्यता परमात्म्याने आपल्याला दिलेली आहे. अशा वेळेला आपण परत माघारी जाऊन परत कर्म उपासना करायची का, तर त्याच्यासाठी शास्त्रामध्ये एक करम लीढ न्याय म्हणून सांगितलेला आहे. करम लीढ न्याय म्हणजे करम म्हणजे हात, आणि लीह म्हणजे चाकणे. एका मनुष्याच्या हातावर लोणी दिलं आणि लोणी दिल्यानंतर त्या मनुष्याने ते लोणी टाकून दिलं आणि पुन्हा जे हाताला थोडं चिकटलं होतं ते पुन्हा चाटायला लागला त्याच्यामध्ये. तसं वास्तविक लोणी होतं तेव्हाच खायचं ना. तसं जेव्हा आपण श्रवणासाठी प्रवृत्त होतो तर श्रवण हे इतकं अंतरंग साधन आहे का श्रवणामध्ये जर तत्वमसी महावाक्याचा आपल्याला बोध झाला तर आपल्याला तत्काल आत्मबोधाच्या द्वारा जीवनमुक्त अवस्था प्राप्त होती. मग ते जर टाकून आपण पुन्हा कर्म उपासना करण्याकडे प्रवृत्त झालो तर याचा अर्थ आपला कोणता न्याय झाला, करम लीढ न्याय झाला. आता मागे जाण्याची गरज नाही, जे जे काही आहे ते आता श्रवणाच्याच द्वारा तुम्हाला होत जाईल, अशा प्रकारचं वेदांत शास्त्र सांगतं. म्हणून जर आपलं मन रमत असेल, आपल्याला आनंद वाटत असेल आणि आपल्याला पाठाची ओढ लागत असेल तर याचा अर्थ आपण त्याचे अधिकारी आहे. माऊली म्हणतात अधिकार्याच्या काही खाणी हाती, अधिकाराच्या कुठं खाणी मिळतात का. आता इतका आपल्याला अनुकूल वातावरण असताना आपण आता हेच केलं पाहिजे. दुसरी गोष्ट स्वामी महाराज सांगायचे की समजा आता काही झालं तरी तुम्ही लढा नाही तर मरा. आता ज्या वेळेला आपण घरादाराचा त्याग करून या ठिकाणी माऊलीच्या चरणाजवळ उपस्थित झालो त्यावेळेला आपण काय केलं की मागं पाहिलं नाही, पाहिलेची नाही मागे परतोनी. त्यावेळेला आपण काय विचार केला की माझं शिक्षण राहिलं, आता मला काही व्यवसाय का माझी नोकरी, काही नाही. आता फक्त ज्ञानेश्वर महाराज एवढंच आपलं काय ठरलं, ध्येय ठरलं आणि त्यांच्याजवळ आलं. इथं आल्यानंतर आपल्याला आता काही विषय समजत नाही किंवा काही जेवणा खाण्याचे हाल होतात, राहण्याचे हाल होतात. तर अशा वेळेला आता काय करायचं. मग त्यावेळेला आपल्याला असं वाटतं
का निमूटपणे आपण पुन्हा घरचा रस्ता धरावे की काय आहे की नाही असं वाटतं. तर स्वामी महाराज म्हणायचे की आता काही नाही, आता तुमचे दोर तुटलेले या ते कोण तानाजी कोण ते लढायला गेला आणि समोरून त्या सगळ्या मुस्लिम सैन्याने तिकडून त्याच्यावर हल्ला केला. मग ते म्हणे की आता ते सगळे सैन्य घाबरले, ते गेले होते त्या घोरपडीला दोर लावून, म्हणे की आता जाऊन आपण लढू. परंतु तिकडून जेव्हा सगळ्या सैनिकांचा मारा चालला तर म्हणे आता आपण माघारी जाऊ. त्या तानाजीनं काय केलं, ते दोर तोडून टाकले. दोर टाकल्यावर त्या कडे कपारीतून खाली उतरता येत नाही आणि मग शांतपणे उभं राहिलं तर आता काय, ते शत्रू सैन्य ते आपल्याला ठार करणार. मग आता काय करायचं, त्यापेक्षा लढून यांना पराजित करू नाही तर मरू तरी, आहे की नाही. तसं ते म्हणायचे की लढा नाही तर मरा. आणि तोच प्रसंग आपल्यावर आजचा आलेला आहे की नाही. आता लढा नाही तर मरा. आता याच्यातच आपण काय करायची ती गती केली पाहिजे. एकदा नाही कळालं तर दुसऱ्या वेळेला, दुसऱ्या वेळेला नाही तर तिसऱ्या वेळेला. परंतु आता काही झालं तर देहम वा पातयामी कार्यम वा साधयामी. एक तर आपला देह पडेल, नाहीतर आपलं कार्य सिद्ध होईल. आपण आपला स्वीकार भगवान माऊली करतील. अशा प्रकारचा जर काही दृढ निश्चय केला तर आपल्याला इतका आनंद होणार की त्या आनंद म्हणजे आनंदाचे डोही आनंद तरंग, आनंदाचे अंग आनंदाचे. आणि समजा हे आपण नाही केलं तर घरी गेलं तर काय होईल, तर आपला पलायनवाद सिद्ध होईल, आहे की नाही. घरी कोणी आपला चांगल्या प्रकाराने स्वीकार करत नाही. आपल्याकडून जेव्हा आळंदीहून परत आपण घरी जातो त्यावेळेला घरी गेल्यावर खूप लोक आदर करतात, येण्यासाठी तर खूपच आदर करतात की तुम्ही इथपर्यंत या. आणि गेल्यानंतर लग्न कार्य झाल्यानंतर कोणी विचारत नाही आणि त्यावेळेला म्हणतात तुमचं तुम्ही करा. आपल्याला असं वाटतं की आपला खूप लोक आदर करणार आहेत, घरी कोणी करत नाही. त्यापेक्षा आता इथंच लढा नाही तर मरा. त्याच्या माऊल काय करेल ते काय होईल ते हो या शेवटी, लाभ आणि तुटी देव जाणे. अशा आनंदात जर आपण 4 वर्ष काढले तर भले प्रारब्ध प्राप्त जीवन आपलं कुठेही जरी गेलं, कोणत्याही देशात कोणत्याही अनुकूल प्रतिकूल असा काल प्राप्त झाला, शरीर स्थिती जरी काही आपल्याला अनुकूल प्रतिकूल झाली तरी सुद्धा ह्या तत्वज्ञानावर आपण तग धरू शकतो की या ठिकाणी हे संपूर्ण स्वप्न आहे. स्वप्न कसं पडावं हे आपल्याला ठरवता येत नाही. त्याप्रमाणे आपलं जीवन, ज्ञानोत्तर जीवन कसं जावं, कोणत्या प्रकारचं आपल्या जीवनामध्ये भौतिक ऐश्वर येईल किंवा दारिद्र्य येईल, ह्या सगळ्या स्वप्नातल्या गोष्टी आहेत. त्याच्यामध्ये आपल्या मूळ स्वरूपामध्ये कोणताच बदल नाही. हे अवघे ब्रह्मरूप, सगळं ब्रह्मरूप आहे आणि सर्व स्वप्नवत. काय एक एक पाहता अवघे स्वप्नवत व्हावं, वराड नव्हे स्वप्न गेम आहे. अशा प्रकारचं जे काही मूलभूत दृष्टी जी आपल्याला वेदांत शास्त्राने दिली तर त्या दृष्टीवर आपण आपलं जीवन राहू शकतो. उद्या प्रत्येकाचं प्रारब्धाचं वैचित्र्य हे विचित्रपण आहे. कोणी श्रीमंत, कोणी गरीब, कोणी निरोगी, कोणी रोगी, कोणी मान्यवर, कोणी अपमानास्पद. काय जसंही जरी झालं तरी मी असंग निर्विकार ब्रह्म आहे, माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कशाचाही संबंध नाही. अशा प्रकारचा जो विशेष बोध आहे तो बोध ईश्वर अनुग्रहाने प्राप्त होतो. म्हणून या ठिकाणी आपण याला म्हणतात फलबल कल्प्य. स्वामी महाराज सांगायचे जर आपण ज्या अर्थी आपल्याला वेदांत ऐकायला रुची वाटते त्याचाच अर्थ ईश्वराचा अनुग्रह आपल्यावर आहे असा त्याचा अर्थ झाला. तेव्हा आपण पुन्हा ईश्वरानुग्रह संपादन करायचं असेल तर आता काय, तच्चिंतनम तत्कथनम अन्योन्यम तत्प्रबोधनम एतद एक परत्वंच ब्रह्माध्यासम विदुर्वदः. आपण तच्चिंतनम जेव्हा एकांतात बसतो तेव्हा त्याचंच चिंतन, त्याचंच अनुसंधान, मी ब्रह्म आहे अशा प्रकारचं. बोलायचा विषय झाला तर तत्कथनम, त्याच्याच विषयी बोलायचं. ब्रह्म असंग निर्विकार आहे, मी पण असंग निर्विकार आहे, तू पण असंग निर्विकार आहे, तू सच्चिदानंद घन आहेस. जर एखादा रडायला लागला तर त्याला काय सांगायचं की तू रडण्याचं काही कारण नाही, तू सच्चिदानंद रूप ब्रह्म आहे की नाही. जर कोणी हसायला लागला तर काय सांगायचं, तू आनंद स्वरूप आहे, तू नाही हसणार तर कोण हसणार, आहे की नाही. सगळे अशा म्हणजे कोणत्याही रीतीनं तत्कथनम, त्याचंच कथन करणं आणि एकमेकाला जेव्हा जाग करतो अन्योन्यम तत्प्रबोधनम, एकमेकाशी जाग करायचं तर हेच विचार आपण केले पाहिजे. आणि एतद एक परत्वंच, ज्या अर्थी आपण सगळे बघा एक आईच्या उदरातून
जन्माला येतात 2 भाऊ आहे की नाही, आणि एक अमेरिकेत राहतो आणि एक भारतात राहतो. किती दूर आहे त्यांचं. आपण कोणकोणते आई, आपल्या सगळ्यांचे आई वडील भिन्न आहे आणि आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या छत्राखाली एकत्र आलो. म्हणजे आपल्या इतकं कोण भाग्यवान आहे. एका आईच्या उदरात जन्मलेले नसताना ही तत्वचर्चा करण्यासाठी, तत्वचिंतन करण्यासाठी माऊलीनं त्यांच्या छत्राखाली आपल्याला आणलं. मग आपलं कार्य काय आहे? अन्योन्यम तत् प्रबोधनम आणि एतदेक परत्वंच. आणि हे सर्वात श्रेष्ठ गोष्ट आहे. एतदेक परायण होणं. आयन म्हणजे स्थान, पर म्हणजे सर्वात श्रेष्ठ स्थान जर काय असेल तर ही आपली स्वरूप स्थिती आहे. हे आपल्याला स्वरूप स्थिती प्राप्त करायची आहे. म्हणून म्हणतात की असं जर करणं याला म्हणतात ब्रह्माभ्यासम विदुर्बुधः. याला अभ्यास म्हणतात. खूप मोठं पाठांतर करणं आणि 50 पैकी 50 मार्क मिळणं याला अभ्यास म्हणत नाही. अभ्यास ब्रह्माभ्यास. ब्रह्माभ्यास म्हणजे मी ब्रह्म आहे या हे अशा प्रकारचं जे चिंतन किंवा अनुसंधान त्याला ब्रह्माभ्यास असं म्हणतात. आणि हे सर्व कधी होतं तर परमात्म्याची कृपा असेल तर. म्हणून या ठिकाणी सर्वात आपल्या हे आपलं सुरुवात इथून झाली होती का ईश्वराचा अनुग्रह असेल तरच ही गोष्ट घडते. म्हणून या ठिकाणी सांगतात जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होत असे. मुनी जेव्हा हृदयामध्ये शास्त्राने सांगितल्याप्रमाणे त्या परमात्म्याचं ध्यान करतात, त्या ध्यानाने परमात्मा जेव्हा त्यांच्यावर अनुग्रह करतो आणि अनुग्रह करून गुरु रूपाने त्यांच्या जीवनामध्ये येतो आणि सत्शास्त्र वेदांत शास्त्राचं चिंतन त्याच्या जीवनामध्ये करायला मिळतं, त्यावेळेला त्याला होणारी परिपक्व बोधाची अवस्था अशी आहे की त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होत असे. तो म्हणतो की मूळ तत्व एकच आहे, ते आहे ब्रह्मतत्व. त्या ब्रह्मतत्वाला जेव्हा बुद्धी नावाची उपाधी लागते तेव्हा त्याला जीव असं नाव येतं, आहे की नाही. आणि जेव्हा त्याला माया नावाची उपाधी लागते तेव्हा त्याला ईश्वर असं नाव येतं. ही जी माझी बुद्धी उपाधी आहे ती मलिन सत्वात्मक आहे आणि माया नावाची जी उपाधी आहे ब्रह्माला ती शुद्ध सत्वात्मक आहे. त्या शुद्ध सत्वात्मक उपाधीमुळं त्या ब्रह्माला ईश्वराची संज्ञा येते. म्हणजे मलाच ईश्वराची संज्ञा येते आणि त्या मलाच बुद्धी उपाधीमुळं काय जीव अशी संज्ञा येते. पण वास्तविक बुद्धी उपाधी ही कल्पना केलेली आहे आणि माया उपाधीची देखील कल्पना केलेली आहे. तत्वतः त्या उपाधींचं अधिष्ठान मात्र असणारं जे ब्रह्म ते ब्रह्म मीच आहे आणि माझंच मला माझ्यावरच ती मिथ्या बुद्धी भासते आणि माझंच प्रतिबिंब ग्रहण करते, आहे की नाही. आणि त्यालाच काय करते मी म्हणजे जीव किंवा ईश्वर भाव अशी कल्पना करायला लावते. परंतु त्या ठिकाणी बुद्धी खोटी आणि माया खोटी. मायेमध्ये पडलेलं प्रतिबिंब खोटं आणि बुद्धीमध्ये पडलेलं प्रतिबिंब खोटं. प्रतिबिंब म्हणजे मी आहे का प्रतिबिंब ज्याचं आहे ते मी आहे. प्रतिबिंब ज्याचा आहे तो मी आहे. म्हणून म्हणतात की त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान. त्याचं ज्ञान कोणतं आहे? मिथ्या ज्ञान त्याचं होतं. परंतु त्या ठिकाणी खरं ज्याचं ज्ञान होतं तो खरा आहे का ज्याच्यामुळं ज्ञान होतं तो खरा आहे? ज्याच्यामुळं ज्ञान होतं तो खरा आहे. मी जर याचा अधिष्ठान नसलो तर जीव आहे का? ईश्वर आहे का? मूळ ब्रह्म चैतन्य जर अधिष्ठान नसेल, ब्रह्मचैतन्य दुसरं तिसरं कोण नसून ते कोण आहे? मीच आहे. म्हणजे माझ्या सांगा झोपेत जगत आहे का? नाही. आणि जागृत झाल्यावर जगत आहे की नाही? मग झोपेत जगत कुठं गेलं? सगळं माझ्यामध्येच. आणि जाग झाल्यावर कोणी उत्पन्न केलं? मी, आहे की नाही. कोणी केलं? मी. म्हणजे याचा अर्थ आपण परवा चिंतन केलं, यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. जसा स्वप्न प्रपंच माझ्याच मायेने निर्माण झाला की नाही, का होता तिथं काही नव्हता, तसाच या ठिकाणी माझ्या मायेनेच हा संपूर्ण जागृत प्रपंच देखील निर्माण झालेला आहे. म्हणजे आपल्याला जीव विचार ईश्वर विचार हे जीव आणि ईश्वर खरं सांगण्यासाठी आहे का जीव आणि ईश्वराच्या अधिष्ठानाचं ज्ञान करून देण्यासाठी आहे? जीव आणि ईश्वराचा अधिष्ठान आपला आत्मा आहे हे ज्ञान करून देण्यासाठी शास्त्राने जीव आणि ईश्वर अशा प्रकारच्या कक्षांची संकल्पना केलेली आहे. तर व्यवहारामध्ये आपण जर ईश्वर भक्ती केली, जर ईश्वराला कर्मसमर्पण केली
यथायोग्य रीतीनं, तर त्या ईश्वराच्या कृपेने ईश्वराची कृपा झाली असं आपल्याला कधी म्हणायचं, जर आपल्याला वेदांत श्रवणाचा योग आला तर, आणि वेदांत श्रवणामध्ये रुची झाली तर. आणि जेव्हा वेदांत श्रवणामध्ये रुची होते, आपल्याला वेदांत श्रवण करायला मिळतं, आपल्या अंतकरणातले सगळे संशय भिद्यते हृदय ग्रंथी छिद्यन्ते सर्व संशयः क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. ज्या वेळेला आपल्याला हृदयामध्ये सगळं संशय नाहीसे होतात, हे जगत खरं आहे का, मी देह आहे का, देहाहून मी भिन्न आहे, देहाहून भिन्न मी असेल तर मी जन्मणारा मरणारा आहे का, मी कर्ता भोक्ता आहे का, मी एक आहे का अनेक आहे, नेमकं माझं स्वरूप काय आहे, मी सच्चिदानंद स्वरूप आहे, अद्वैत स्वरूप आहे की असं जड दुःख रूप आहे, अशा प्रकारचे सगळ्या संशयाचं निराकरण सद्गुरूंच्या सहवासात या ठिकाणी शास्त्र श्रवण केला असताना होतं. आणि त्यावेळेला भिद्यते हृदय ग्रंथी, ह्या हृदयाची गाठ म्हणजे अंतकरण जे देहाला मी म्हणतं त्याला चिटकून बसले, ती गाठ सुटून जाते आणि मी देह मी हे नव्हे सरे, उरला उरे विठ्ठल, अशा प्रकारचा हा देह मी कधी असू शकत नाही, अशा प्रकारची त्याचा जी निश्चय होतो. त्यावेळेला म्हणतात छिद्यन्ते सर्व संशय, सर्व संशयाचं निराकरण होतं, हृदयाची गाठ सुटते. कसं, तस्मिन् दृष्टे परावरे, तर परावर म्हणजे आवर असणारी जी माया आणि हे माया कार्य यांच्या अतीत असणारं जो परमात्म तत्व ते मीच आहे. सहा अहम, अहम सहा, सोहम अहम सहा, अशा प्रकारचा जेव्हा त्याला निश्चय होतो त्यावेळेला त्या पुरुषाच्या ठिकाणी ते अशा प्रकारची धारणा होते की तुम्ही ज्याला म्हणता जो सर्वज्ञानी दयाघन, शास्त्राने वर्णन केलं की नाही केलं, त्याची सर्वज्ञता सांगण्यासाठी, त्याची दयाघनता सांगण्यासाठी केलं का, त्याचं पर्यवसान ज्ञानस्वरूप आत्म्याला, ज्ञानस्वरूप ब्रह्माला आत्मत्वाने जाणावं म्हणून केलं. ज्ञानस्वरूप ब्रह्माला आत्मत्वाने जाणावं म्हणून शास्त्राने या ठिकाणी हे समजून सांगण्यासाठी जीव आणि ईश्वराच्या संकल्पना करून आपल्या वास्तव स्वरूपाची, खऱ्या स्वरूपाची आपल्याला ओळख करून दिली. म्हणून या ठिकाणी जेव्हा ओळख होते तेव्हाची ही भाषा आहे. कोणती? ही मंगलाचरणाची. याला कोणतं मंगलाचरण म्हणतात? वस्तू निर्देश रूप. वस्तू कशी आहे? वस्तू म्हणजे ब्रह्म, आणि त्या ब्रह्मालाच वस्तू असं म्हणतात. आणि ती वस्तू कोण आहे? ती परोक्ष आहे का अपरोक्ष आहे? अपरोक्ष आहे. ती आपला आत्माच आहे. अशा प्रकारचं अपरोक्ष रूप आहे असं आपल्याला ज्ञान करून देतं. आणि हे ज्ञान जेव्हा झालं त्यावेळेला हे जे ग्रंथकार किंवा हा जो पूर्वी साधक होता तो जेव्हा श्रीगुरूंच्या सहवासात सिद्ध झाला त्यावेळेला तो म्हणतो की जो सर्वज्ञ आणि दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान. ज्याचे करीती म्हणजे परोक्ष रूपाने होता, आहे की नाही. आणि पुन्हा काय म्हणतात पुढं? त्याचे त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होतसे. त्या बुद्धी उपाधी, उपाधी शब्दात आता आपण विशेष चिंतन केलं नाही, पण लक्षात ठेवा जी वेगळी राहते आणि आपल्या उपहिताचं किंवा अधिष्ठानाचं ज्ञान करून देते. स्वतः त्याच्यामध्ये ती मिश्र होत नाही, तर संबंधित होत नाही, स्वतः वेगळी राहते आणि त्याचं ज्ञान. जसं घटाकाश असं आपण म्हणतो. घटाकाश म्हणजे त्या घटामध्ये असणारं आकाश. घट आकाशात शिरतो का? वेगळा राहतो, परंतु आपल्याला त्या आकाशाचं ज्ञान करून देतो की नाही. तशी बुद्धी उपाधी वेगळी राहते आणि त्या बुद्धी अधिष्ठान चैतन्याचं ज्ञान करून देते. म्हणून म्हणतात की काय बुद्धी उपाधी, त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होत असे. त्याच्यामध्ये जे भान बुद्धीमध्ये झालं, भान झालं म्हणजे प्रतिबिंब रूपाने जे झालं ते कसं आहे? मिथ्या आहे. पण झालं कोणामध्ये? मजची माझी, माझ्यावर बुद्धी कल्पित, आहे की नाही. आणि तिच्यामध्ये माझं झालेलं भान, बरोबर आहे ना. आणि ते भान जे झालं ते सुद्धा काय आहे? कल्पित आहे. अशा प्रकारचं. मग खरं काय आहे? तो का म्हणे तूच खरा, ज्याच्यावर हे सर्व होतं, काय ज्याच्यावर हे मिथ्या भानाचा व्यवहार होतो, आहे की नाही, तेच काय आहे? सत्य आहे. म्हणून त्या ठिकाणी म्हणतात त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मजची माझी होत असे. मजची माझी म्हणजे माझ्या स्वरूपावर बुद्धी कशी राहील? स्वतंत्र राहील का? खोटा पदार्थ जर रज्जू नसेल तर सर्प भासेल का? नाही. सुक्ती जरी नसेल तर रजत भासेल का? स्थाणू नसेल तर पुरुष भासेल का? तसं माझ्यावरच हा सगळा प्रपंच भासमान आहे असं कळतं. मग त्यावेळेला तो म्हणतो, मग त्या ठिकाणी जी आहे ती जीवाची संकल्पना, ईश्वराची संकल्पना सर्व मावळून केवळ काय राहतं? केवळ
अद्वय स्वरूप ब्रह्मच आहे, दुसरं काहीच नाही. मत्त परतरम नान्यत किंचित अस्ति धनंजय मयी सर्वमिदं प्रोतम सूत्रे मणिगणाय. जिकडं त्यांनी सांगितलं सोनियाचे मणी केले, सोनियाच्या सुती होईल, त्यावेळेला त्याला जगतामध्ये दुसरं तिसरं काही दिसत नाही. फक्त काय आहे, सर्वम यद आयम आत्मा, सर्व काही परमात्म स्वरूप आहे. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, देव तयाजवळी असे पाप नासे दर्शने. अशा महापुरुषाचं नुसतं दर्शन झालं, नुसतं स्मरण झालं, किंवा त्यांनी आपलं स्मरण केलं, किंवा त्याची सेवा घडली, किंवा त्याचा उपदेश घडला, तरी जीवाचं कल्याण होतं. अशा प्रकारची ह्या ज्ञानीपुरुषाची अतिशय श्रेष्ठ अशी योग्यता आणि महात्म्य शास्त्रामध्ये किंवा संतांनी वर्णन केलेलं आहे. आणि त्या महात्म्याचा ज्याला आपण म्हणतो की स्वतःचा अनुभव, तो अनुभव ह्या मंगलाचरणाच्या रूपाने सांगतात. तो म्हणतो की मिथ्या भान मदची माझी होतसे. आपण एक प्रक्रिया सांगितली होती की निरधिष्ठान भ्रम होत नाही. भ्रम होण्यासाठी सुद्धा काहीतरी अधिष्ठान पाहिजे, आहे की नाही. अधिष्ठान नसेल तर भ्रम होत नाही. त्या प्रक्रियेला असं म्हणतात की निरधिष्ठान भ्रम होत नाही. मग हा भ्रम झाला कोणावर? माझ्यावरच झाला, आहे की नाही. आणि तो भ्रम आहे असं कळलं. भ्रम आहे एकदा कळलं, कशा भ्रमाचे पदार्थ दिसत नाही का? दिसतात, परंतु ते खोटे आहेत असं कळलं की जीवाला त्याच्यापासून कोणतीही हानी होत नाही. जसं मृगजळ आहे, मृगजळ आपल्याला मृगजळ दिसल्याने बिघडलं का खरं मानल्याने बिघडलं? मृगजळ खरं आहे का खोटं आहे? खोटे आहे की ना. मृगजळ कसं आहे? खोटे. स्वप्नीचे चेले जाईल रया, किंवा काय ज्ञानदेव म्हणे काय तो ये साते आलिया ओळंगा शारंग धरू, नाहीतरी संसारू जाईल रया. कवनाचे गणगोत कवनाचे मायबाप, मृग जळवत जाईल रया. आपल्याला हे जे मृगजळ दिसतं तर ते सत्य आहे का? नाही. आपल्याला माहित आहे सूर्योदयापूर्वी नाही, सूर्यास्तानंतर नाही, दुपारच्या वेळी दिसतं तेव्हा सुद्धा मृगजळ हे जल नसतं, आहे की नाही. त्यामुळे दुपारच्या वेळी जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा आपण तांब्या घेऊन कधी पाणी आणण्यासाठी तिकडे जातो का? नाही. आपण जर या ठिकाणी मग ह्या मृगजळाला मनुष्य सत्य मानत नाही का कोणीच सत्य मानत नाही? मनुष्य सत्य मानत नाही. कोणी सत्य मानणार आहे का जगामध्ये? हरिण सत्य मानतं, आहे की नाही. आणि हरणाला जेव्हा तहान लागते तेव्हा दुपारच्या वेळेला ते मृगजळाचे पूरच्या पूर दिसतात, आहे की नाही. आणि त्यावेळेला त्याला वाटतं की आता ताण येलेला आहे, मग तो त्या पाण्याच्या दिशेने जातो, तर त्याला पाणी मिळतं का ऊर फुटून मरतं? ते मृगजळ दिसल्याने मेलं की मृगजळ सत्य मानल्याने मेलं? सत्य मानल्याने मेलं. मनुष्य का जागला? तर त्याने सत्य मानलं नाही. म्हणजे हरणाच्या दृष्टीनं मृगजळ काय आहे? सत्य आहे. आणि मनुष्याच्या दृष्टीनं मृगजळ मिथ्या आहे. तेव्हा हे जगदरूपी चित्र आपल्याला असं कधी कल्पना करायची नाही का ज्ञान झाल्याची खूण म्हणजे जगत दिसू नये. अरे झोपेत तर जगत दिसत नाही म्हणून काय जगत गेलं काय? आणि अनर्थ टळले का? न दिसल्याने न दिसणं हा पुरुषार्थ नाही, तर काय दिसत असताना खोटं आहे असं कळणं हा पुरुषार्थ आहे. जसं का तर मनुष्याची काही हानी होत नाही. खोटं कळल्यामुळं पदार्थ एकदा खोटा आहे असं कळलं की त्याच्यापासून हानी होत नाही. आपण काय म्हणतो? मृगजळ दिसणार. कुठपर्यंत दिसणार आहे? संध्याकाळपर्यंत दिसेल, आहे की नाही. दिसेना जाईना, ते खरं तर नाहीच आहे ना. तसं आपल्याला एकदा आत्मबोध झाल्यानंतर हे जगदरूपी चित्र हे दिसतच राहतं. जोपर्यंत आपलं शरीर आहे, जोपर्यंत आपला देह पडला नाही, तोपर्यंत डोळे आहेत तर त्या ठिकाणी रूप विषय दिसणार, कान आहे तर दिसणार. फक्त त्याच्याविषयी काय सत्यत्व बुद्धी राहत नाही. तो भ्रम आहे असं कळतं. आणि भ्रम आहे एकदा कळलं की भ्रम काय भ्रम कळलं, भ्रम कळला. मारुती बाबा सांगत असतात भ्रम कळला की भ्रम जातच असतो. गावमामा आपल्या घरी किती दिवस राहतो? गावमामा आहे असं कळलं नाही तोपर्यंत. स्वामी महाराज सांगायचे एका मुलाचं लग्न झालं, नवीन लग्न झालं आणि तो त्याच्या कामावर गेला. दुपारी एक मनुष्य आला, त्याने बेल वाजवली. त्याची पत्नी बाहेर आली. त्यानं विचारलं आपण कोण? त्यांनी सांगितलं आम्ही मामा. मामा म्हणजे तिला वाटलं की आपल्या पतीचे मामा असतील. तिनं सांगितलं या बसा, चहा पाणी जेवण सर्व झालं. संध्याकाळी तो ऑफिसमधून आला, त्यांनी बेल वाजवली, मामानीच दरवाजा उघडला. आपण कोण? मामा. त्याला वाटलं आपल्या पत्नीचे मामा असतील म्हणून ते राहिले. नंतर एक मामा तसेच
बरेच दिवस राहिले. मामाने खाली असणाऱ्या त्या हॉटेलमध्ये बरीच उधारी केली. कुठं त्या स्वामी महाराज सांगायचे पानपट्टीच्या दुकानावर, कुठं जिथं तिथं त्यांनी उधारी केली. नंतर 1 महिना झाला तेव्हा त्या माणसाकडं, त्या मालकाकडं त्या हॉटेलवाल्यांनी मागणी केली, अहो तुम्ही कोण? तर मामा. म्हणतो ते म्हणे तुमचे ते मामा आले, महिनाभराचं बिल राहिलेलं आहे. तेव्हा त्यांनी सांगितलं की आमचे मामा नाही, आमच्या पत्नीचे मामा. तर मग त्यांनी आल्यानंतर पत्नीला विचारलं, अरे तुझे मामा किती दिवस थांबणार म्हणे? ते म्हणे माझे मामा नाही. ते मला वाटलं तुमचे मामा आहे. ते म्हणे माझे मामा मुळीच नाही, मामा बाहेरच होता, मामा ऐकत होते हे सगळे. तर ते म्हणे मग कोणाचे मामा आपण विचारू तरी. येईपर्यंत मामाने गाशा गुंडाळून ठेवला होता. म्हणे मी ते म्हणे तुम्ही कोणाचे मामा? म्हणे मी तसं काही नाही, मी गाव मामा आहे म्हणे. मग तुम्ही किती दिवस राहणार? जोपर्यंत तुम्हाला कळलं नाही तोपर्यंत राहणार, आता तुम्हाला कळलं आम्ही जाणार. तसा हा सगळा भ्रम आहे. हा भ्रम जोपर्यंत आपल्याला कळत नाही तोपर्यंत, गावमामा कुठपर्यंत राहतो? गावमामा हे कळत नाही तोपर्यंत. तसा हा भ्रम आपल्या ठिकाणी किती दिवस राहतो? सत्यत्वाचा भ्रम, जगत सत्यत्वाचा भ्रम. जोपर्यंत आपल्याला भ्रम कळला नाही तोपर्यंत. एकदा भ्रम कळला की तो भ्रम जातच असतो. आपलं चिंतन हे चाललंय की ते पदार्थ दिसल्याने बिघडतं का सत्य मानल्याने बिघडतं? सत्य मानल्याने बिघडतं. त्याप्रमाणे आपल्या ठिकाणी हा सत्यत्वाची भ्रांती किंवा सत्यत्वाचा भ्रम एकदा निवृत्त झाला, त्याच पुरुषाला म्हणतात जीवनमुक्त स्थिती. जोपर्यंत देह आहे तोपर्यंत तो मुक्तच आहे, परंतु त्याला काय म्हणतात? जीवनमुक्त असं म्हणतात. आणि जेव्हा त्याचा देह पडतो तेव्हा त्याला विदेहमुक्त असं म्हणतात. आणि ही स्थिती किंवा ह्या जीवनमुक्तीसाठी लागणारं जे तत्वज्ञान, म्हणजे खरं सत्याचा शोध, तो लागलेला मनुष्य असं म्हणतो की या जगामध्ये दुसरी काही वस्तू नाही, एकच एक तत्व आहे आणि ते परमात्म तत्व आहे, दुसरं कोणतंच नाही. ते परमात्म तत्व माझ्याहून भिन्न नसून ते मीच आहे. म्हणजे तत्व कोण आहे? मीच आहे. आणि ते एक रूप आहे, अखंड आहे, चबराभरीत ओतप्रोत असं ठासून भरलेलं ठोस अशा प्रकारचं तत्व आहे. अशा निस्संदेह बोधाला प्राप्त होतो. आणि मग म्हणतात क्रियंते चास्य कर्माणी, त्याच्या सगळ्या कर्माचा क्षय होतो. तस्मिन दृष्टे परावरे, त्याला प्रारब्ध कर्म तो फक्त भोगून संपवतो. त्यांनी किती जन्मजन्मांतरीचं असणारं साठलेलं संचित कर्म ते नाहीसं होतं. आणि आता या जन्मात त्याच्याकडून कोणतंही कर्म घडलं तरी त्या क्रियमान कर्माचा असंगत्वबोधाने त्याला कोणत्याही प्रकारचा लेप लागत नाही, असा तो पुरुष आहे. स्वामी महाराज सांगायचे, आपण जेवण करतो, जेवण केल्यानंतर आपण हात धुतो साबणाने, ऐके ना, तेलकट वगैरे आपल्या हाताला ओशटपणा आलेला असतो, ते हात आपण चांगल्या प्रकाराने धुतो. जेवणानंतर कोणी जीभ धुतं का? जेवणानंतर. आणि जर धुवायला लागला तर लोक काय करतील? त्याची किळस करतील, ऐके नाही. वास्तविक मुखाने खाल्लं की नाही, जिवेने खाण्याचं सगळं कार्य केलं की नाही, आणि हाताने फक्त त्याचं घास घालण्याचं कार्य केलं, तर हात आपण पुन्हा पुन्हा धुतो आणि जीभ धुत नाही. त्याचं कारण काय आहे? हात हे कर्मेंद्रिय आहे, क्रिया कर्मेंद्रिय हे स्थूल आहे, आणि त्याच्यापेक्षा रसनेंद्रिय हे काय आहे? ज्ञानेंद्रिय आहे. मग स्वामी महाराज सांगायचे की जर तुमच्या कर्मेंद्रियापेक्षा सूक्ष्म अशा ज्ञानेंद्रियाला जर काही लागत नाही, तर ज्ञानेंद्रियाचं मूळ ज्ञान जिथून आहे तो कोण आहे? आत्मा. आणि त्या आत्म्याला होईल का तुमच्या क्रियेचा स्पर्श? आत्मा कसा आहे? अक्रिय, निष्क्रिय, असं निष्कलम निष्क्रियम असा असणारा आत्मा. त्या ज्ञानवान पुरुषाच्या त्या आत्मस्वरूपाचं ज्ञान ज्याला यथार्थ रीतीने झालेलं, त्यांनी जीवनामध्ये केलेल्या कोणत्याही कर्माचा त्याच्या आत्म्याशी संबंध होत नाही, तो कोणत्याही कर्माने लिप्त होत नाही. असं ह्या ज्ञानाचं ऐश्वर्य आहे. तो करुण कसा आहे? अकर्ता आहे. पद्मपत्र मिवांबसा, जसं त्या कमळाच्या पत्रावर पाण्याचा थेंब ठरत नाही, तसं केलेलं कर्म याला कधीही लिप्त करू शकत नाही. याला म्हणतात भिद्यते हृदय ग्रंथी, छिद्यन्ते सर्व संशयाः, क्षीयन्ते चास्य कर्माणि तस्मिन् दृष्टे परावरे. अशा प्रकारचा परावरे दृष्टे, म्हणजे परावर म्हणजे सर्वांच्या अतीत असणारा, माया कार्याच्या अतीत असणारा जो आत्मा, त्या आत्म्याला मी असं जो जेव्हा म्हणतो, तर त्यावेळेला तो संपूर्ण ह्या संसार सागरातून पार पडतो, त्याला जीवनमुक्त अवस्था प्राप्त होते. आणि त्यावेळेला तो असं म्हणतो, जरी या ठिकाणी व्यवहारामध्ये ज्याला आपण म्हणतो ईश्वर भक्ती, तरी त्या ईश्वर भक्तीचं पूर्वीच्या काळात ईश्वर भक्ती केली ती सत्य समजून, पण त्या ईश्वर भक्तीचं फल तत्वज्ञान जेव्हा प्राप्त होतं त्यावेळेला तो ईश्वर भक्ती करत नाही असं नाही,
त्यावेळेला तो ईश्वर भक्ती करतो. फक्त आता पूर्वी जे होतं तर त्याला काय सांगतो, ईश्वर आणि मी मध्ये काय म्हणत होता, भेद. आता तो काय म्हणतो, तुझं मज नाही भेद, केला सहज विनोद, मी तू पण जाऊ दे दुरी, एकची घोंगडे पांघरू हरी. खरं द्वैतामध्ये खरी भक्ती घडेल का आता अद्वैतामध्ये खरी भक्ती घडेल? खरं प्रेम आपलं कोणावर आहे? आपण आपल्या स्वतःवर पाहिलं ना आपण, निरतिशय प्रेम कोणावर आहे आपलं? आपल्यावर, ऐके नाही. मग आपल्यावर जर निरतिशय प्रेम आहे तर तो परमात्मा माझंच स्वरूप आहे असं कळेल, तेव्हा निरतिशय प्रेम खऱ्या अर्थाने परमात्म्यावर होईल की नाही? आणि माझ्याहून जर भिन्न म्हणलं तर त्याच्यावर केलेलं प्रेम हे आपल्यासाठी आहे का त्याच्यासाठी ठरेल? परमात्म्याला भिन्न ठरून जर आपण त्याच्यावर प्रेम केलं तर ते निरतिशय सर्वात अधिक प्रेम ठरेल का? ते नाही. आपल्याला माहित आहे आपण कोणत्याही गोष्टीवर जितकं अधिक प्रेम करू तर ती परमप्रेमास्पद म्हणजे परमप्रीतीचा विषय जे असतं ते आनंद रूप असतं. आपण परमात्म्यावर अधिक प्रेम होईल का आपल्या आत्म्यावरच अधिक प्रेम असतं? आणि मग ते जे केलेलं प्रेम ते निरतिशय होईल का? नाही. मग ती खरी भक्ती आहे का त्या परमात्म्याला आत्मरूपाने जाणलं तर खरी भक्ती होऊ शकेल? म्हणजे खरी भक्ती कधी होते? ज्ञानोत्तरच खरी भक्ती होते. ज्ञानाच्या अगोदर होणारी भक्ती, रात्री कीर्तनात सांगितलं ना काय, अज्ञानाची भक्ती इच्छिती संपत्ती. हा काल याच्यामध्ये प्रवचनामध्ये त्याप्रमाणे त्या मनुष्याला खरी प्रीती जी आहे ती परमात्म्याविषयी कधी होऊ शकते? जर आत्मज्ञान झालं तरच. तुकाराम महाराज म्हणतात ना, आधी होता संत संग, तुका झाला पांडुरंग, त्याचे भजन राहीना मूळ स्वभाव जाईना. बऱ्याच लोकांना असं वाटतं की तत्वज्ञान ऐकलं की आमची भक्तीच आमच्या अंतकरणातून निघून गेली. पूर्वी आमचं खूप होतं चांगलं, आम्ही जप करत होतो, प्रदक्षिणा करत होतो, ध्यान करत होतो, आता सगळं गेलं. हे जे आहेत हे सगळे म्हणजे त्याला काय म्हणतो, हे शब्दज्ञानी, तर त्यांना खऱ्या अर्थाने वेदांताचं महत्त्व कळलं नाही. खरं जर मनुष्याला तत्वज्ञान झालं तर तोच मनुष्य खऱ्या अर्थाने भक्ती करू शकतो. तो का ज्ञानेश्वर महाराज म्हणतात क्रियेचे, तुम्ही म्हणाल होतं अक्रियन असंगन, मग कशी काय भक्ती होईल? माऊली सांगतात काय तर तैसे क्रियेचे नामकिरणच आहे. क्रियेचं नाव सहन होत नाही वेदांतात चिंतन करायला लागला. पण खरा अद्वैत तत्वज्ञानाला प्राप्त झालेला पुरुष परी अद्वैती भक्तीचे आहे. माऊली म्हणतात हे अनुभवाची जोगे नो हे बोला ऐसे. ही अनुभवण्याची गोष्ट आहे की या ठिकाणी ही बोलण्याची किंवा चर्चेची गोष्ट नाही. ज्या वेळेला आपल्याला खरं आपलं प्रेम आपल्यावर आहे आणि तो परमात्मा जर आपलं स्वरूप ठरेल तर आपण केलेली सगळीच काय होईल? भक्ती. तो करी तेथुली पूजा आणि तो कल्पितो जपू माझा आणि तो बसे तेथ कपित ध्वजा त्याची समाधी माझी. तो जिथं बसला तिथं त्याची समाधी, त्यांनी केलेल्या कल्पना, तो कल्पितो त्याला काय म्हणतात? जप. ऐके नाही. आणि तो जे जे काही करील, जे जे काही करीतो देवा ते ते सेवा समर्पित. तो जे जे करील ती सुद्धा परमात्म्याची भक्ती. आपण अगोदरच काही कल्पना करतो आणि काही अभंग आपल्या समोर येतात. सगळा गाथा आपल्या डोळ्यासमोर नसतो, कोणीतरी आपला बुद्धिभेद करणारा असतो आणि तो सांगतो बघा तुकाराम महाराजांचे चरित्र वाचा. तुकाराम महाराजांच्याकडे एक पंडित आला आणि पंडितांनी जे काही गोष्टी सुरू केल्या, ब्रह्मा असा आहे, माया तशी आहे. तुकाराम महाराजांनी गोदडी घेतली म्हणून तुकाराम महाराज लगेच विठ्ठल 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 म्हणत बसले आणि तो गेल्याबरोबर तुकोबारायांचा अभंग स्फुरला आणि ते म्हणतात अद्वैताची वाणी नाही ऐकत मी कानी. त्या अद्वै मी अजिबात ऐकत नाही. कारण का? माझे दिठावेल प्रेम बुद्धी होईल निष्काम. माझ्या प्रेमाला दृष्ट लागेल आणि बुद्धी निष्काम होईल, काही तिला इच्छाच राहणार नाही. मग त्यामुळे तो मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा, मनी भक्तीची आवडी हेवा व्हावी आईची जोडी. आणि त्यामुळं आम्ही हे वेदांत चुकून सुद्धा ऐकत नाही. ह्या ऐकल्याने माणसाची फार नुकसान होते. भक्तिप्रेम जे आहे तर त्या भक्तिप्रेमाला ते रोडायला लागतं. अशा प्रकारच्या ज्या कल्पना आहेत ह्या कल्पना तुम्हाला तेवढाच अभंग दिसला, बाकीचे 4092 अभंग नाही दिसले. त्याच्यामध्ये हे नाही दिसलं का? तत्वमसी विद्या ब्रह्मानंदी सांग त्याची झाला अंगे तुका आता. हे नाही दिसलं का? देश काळ वस्तू भेद मावळला रक्त श्वेत कृष्ण पित प्रभा भिन्न. हे नाही का दिसलं? ऐके नाही. तुकाराम महाराजांचे निर्याणाच्या अभंग वाचा, झाला प्रेत रूप शरीराचा भाव. त्याच्यामध्ये कसं लिहिलं तुकोबारायांनी, दिली तिळांजुळी कुळनाम रूपाशी शरीर ज्याचे त्याशी समर्पिले. तुका म्हणे रक्षा झाली आपे आप
उजळला दीप गुरुकृपा, अशा प्रकारचे सगळे अभंग डोळ्यासमोर घेतले पाहिजे. आणि एखादंच कोणीतरी सांगणारे आणि आपण एखाद्याच अभंगाचा आपल्या परिचय घेऊन त्या ठिकाणी आपल्याला मोक्ष सुखा हाणू लाथा, मोक्ष सुख तुला मिळालं तर लाथा हाणायला अगोदर प्राप्तिपूर्वक निषेध असतो. स्वामी आश्रमामध्ये एक हरिदासी कीर्तनकार आले होते आणि ते लागले म्हणायला की मला कीर्तन करायचंय. तर स्वामी महाराज हे वारकरी संन्यासी होते, पण ते म्हणे काय हरकत नाही, त्यांची इच्छा आहे, ते म्हणे मला तुमच्या समोर सेवा करायची, करा. त्यांनी कीर्तन सुरू केलं आणि ते कीर्तन सुरू केल्यावर त्यांनी सांगितलं की हा मोक्ष आम्हाला, हा मोक्ष आमच्या भक्ती सुखावरून आम्ही ओवाळून टाकतो. मोक्ष म्हणे काय, मोक्ष सुखा हाणू लाथा. आणि त्यांनी खरोखर अशी लाथ उगारली, मोक्ष सुखा हाणू लाथा. स्वामी महाराज म्हणे अना आरती म्हणे. लगेच त्याचं कीर्तन, हा पुढचं काय उत्तर रंग नाही काय नाही, लगेच म्हणले आरती ज्ञान राजा. त्याने अजून राहिले, अरे चला चला आरती तुकारामा. अरे म्हटले नाऱ्या 7 भाकरी खातो पण त्याला देतो कोण, आहे की नाही, तर आहे की नाही, तो काय दिल्या तर आहे की नाही. तसं तुला जीव मोक्ष सुख मिळालं तर मग हाणू लाथा ना. मोक्ष सुख काय आहे तुला माहीतच नाही तर तू काय त्याला लाथा मारतो. अशा प्रकारचे जे काय आपले समज काय असतात ते सगळे समज दूर करायचं. या ठिकाणी जेव्हा आपण चिंतनाला बसतो एकदम मोकळ्या मनाने, असं काही गृहीत कृत्य धरायचं नाही हे ज्ञान श्रेष्ठ का भक्ती श्रेष्ठ किंवा मी भक्ती करायची का ज्ञान काही नाही. हे ग्रंथकार सांगत असताना मोकळ्या मनाने चिंतन करीत करीत आपल्याला वस्तुस्थितीचा शोध घ्यायचा. रामकृष्ण परमहंसांनी त्यांच्या गॉस्पेलमध्ये वचनामृतामध्ये एक उदाहरण दिलं, तेवढं उदाहरण सांगतो. तर ते उदाहरण असं दिलं त्यांनी की एक शिंपी काम करणारी एक बाई होती, तिची मैत्रीण त्याला भेटायला आली. तेव्हा ती काही स्वयंपाकामध्ये कामामध्ये होती. मग कामामध्ये असल्यामुळं तिचं एक दोऱ्याची गुंडी पडली होती, रंगीत गुंडी तिला फार आवडली. म्हणून तिनं काय केलं, ती गुंडी हळूच घेतली आणि आपल्या काखेमध्ये ठेवली. त्याच वेळेला तिच्या मैत्रिणीची नजर गेली की हिनं तर गुंडी ठेवलेली आहे, आता ही गुंडी सोडवायची कशी. म्हणून तिनं काय सांगितलं, सर्व काम आटोपल्यावर म्हणे आज मला तो आल्यावर खूप आनंद झाला आणि मला असं वाटतं की आपण दोघी मिळून नृत्य करू, असं सांगितलं. ते म्हणे काय हरकत नाही. नृत्य करताना तिनं दोन्ही हात वर केले, तर हिचा एक हात जो आहे तो आता जर वर हात केला तर गुंडी सुटल, म्हणून तिनं एक हात तसाच ठेवला आणि एकाच हाताने नृत्य केले. ते म्हणे सखे अशा प्रकारचा आनंद येत नाही, दोन्ही हात मोकळं सोड. दोन्ही हात मोकळं सुटले की गुंडी पडणार. त्याप्रमाणे आपण जेव्हा ह्या विचाराला बसतो आहे की नाही, तर ह्या विचारामध्ये काही पूर्वग्रह दुःशितता, आपण पूर्वीच काहीतरी एक ग्रह करायचा आणि असं करून जर आपण श्रवणाला बसलो तर आपल्याला फारसं पदरात पडणार नाही. तेव्हा आपण त्या काठीत गुंडी ठेवायची नाही. असे कोणतं तरी ज्ञान श्रेष्ठ का काही नाही, खरं जे असेल जे आपल्या पदरात पडेल त्याचा आपण स्वीकार करू आणि त्या आनंदात राहू. म्हणून अशा प्रकाराने सर्व ज्या पूर्वग्रह दूषित भावना त्या दूर ठेवून आपल्या शांत मनाने जे काही सत्य असेल, जसे शास्त्रकार सांगतात त्यांच्या आधाराने आपलं वेदमार्गे मुनी गेले तेनेची मार्गे चालिलो, अशा प्रकारचं जर आपण हे केलं तर मग आपल्याला एखाद दिवस वाटू शकतं काय, जो सर्वज्ञानी दयाघन मुनी हृदयी ज्याचे करीती ध्यान, त्याचे बुद्धी उपाधी करून मिथ्या भान मदची माझी होतसे. पुंडली कौरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम ज्ञानेश्वर महाराज की जय.